नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परिवर्तन बाय अर्षद या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। जसं की सगळ्यांना माहिती आहे का परिवर्तनाचे वार सुरू झाले, म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही सगळ्यांना ठाऊक असेल का मार्केटमध्ये एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह एमपीएससी वर्णनात्मक याचं वार व्हायला लागलंय। पण त्याच्यामध्ये काय होतंय माहिती आहे मित्रांनो का बऱ्याचशा विद्यार्थ्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर संभ्रम आहे का नेमकं अभ्यास कसा करावा, कशाचा अभ्यास करावा, कोणत्या रेफरन्स बुक मध्ये करावा आणि आपला अभ्यासाचा अप्रोच कसा असावा याच्याबद्दल बऱ्याच यांना डाऊट आहे। आणि इन जनरल मार्केटमध्ये काय होतंय का हा जो संभ्रम आहे, ही जी भीती आहे ना, त्याचं एक्सप्लॉइट करून जे आपण म्हणतो ना शोषण करून जास्तीत जास्त कमर्शियल फायदा करून घेण्याचा प्रयत्न केला जातोय। पण त्यापासून लांब जाऊन जे आपलं नेहमीच हे का टू द पॉइंट गोष्टी सांगायच्या आणि विद्यार्थ्यांना हेल्प करायची, त्या उद्देशाने आपण हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहोत। तर ह्या व्हिडिओचा प्रमुख एजेंडा काय असणार आहे, जसं तुम्ही थंबनेलवर वाचलंय, तुम्हाला एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह याच्याबद्दल पूर्ण बुक लिस्ट आपण आज डिस्कस करणार आहे। त्याचबरोबर ज्या टॉपिक्सवर ज्या सब्जेक्ट्सवर बुक्स अवेलेबल नाहीयेत त्या सब्जेक्टवर स्वतःच्या नोट्स कशा बनवायच्या ज्या एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह साठी रेलेव्हंट असू शकतात त्याच्याबद्दल आपण इन डिटेल पाहणार आहोत। आणि प्लस अभ्यासामध्ये आपला अप्रोच कसा असावा हे पण बोलणार आहे। आणि मी तुम्हाला सांगतो ना, आपण रियालिटी चेक देणारे व्हिडिओ बनवतो। मी असा क्लेम करणार नाहीये का एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह होतीये म्हणजे सगळा कंटेंट तुमच्यासाठी अवेलेबल आहे। नाही मित्रांनो, तसं नाहीये। काही टॉपिकवर काही सब्जेक्टवर कंटेंट अवेलेबल नाहीये, हा रियालिटी चेक पण मी तुम्हाला देणार आहे। पण त्याच्यातून मार्ग कसा काढायचा, वे फॉरवर्ड कसा काढायचं त्याच्यावर पण आपण बोलणार आहे। तर आजचं सेशन हे तुमच्यासाठी खूप टर्निंग पॉइंट असणार आहे का जेणेकरून तुमच्या मनातले सगळे संभ्रम, भीती जे काही असतील एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह बद्दल ते निघून गेलेलं असेल आणि तुम्हाला एकदम क्लॅरिटी आलेली असेल का कोणत्या सब्जेक्ट बद्दल कोणतं रेफरन्स बुक करायचं आणि ज्याच्यावर रेफरन्स बुक नाहीये त्याच्यावर स्वतःच्या नोट्स कशा रेडी करायच्या याच्याबद्दल आपण इन डिटेल बोलणार आहे मित्रांनो। तर चला करूया आपल्या लेक्चरला सुरुवात। पण तत्पूर्वी तुम्हाला एक इम्पॉर्टंट टिप आहे का लेक्चरच्या शेवटी मी एक खूप महत्वाचा रेफरन्स बुक सांगणार आहे जे तुम्हाला सगळ्या सब्जेक्टसाठी काम येऊ शकतं। तुम्ही म्हणता सर ते कोणतं आहे, तर ते आपण शेवटीच पाहणार आहे लेक्चरच्या। तर तुम्हाला जसं माहिती आहे का एमपीएससीने जो सिलेबस टाकलाय ऑलमोस्ट यूपीएससीचा कॉपी पेस्ट करून सिलेबस टाकलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला सामान्य अध्ययन 4 असतात, 250 मार्काचे 4 सामान्य अध्ययन त्याच्यामध्ये विचारले गेलेले असतात। तर आपण प्रत्येक सामान्य अध्ययनामध्ये कोणते कोणते विषय येतात ते पाहणार आहे आणि त्याचबरोबर त्या विषयासाठी कोणतं संदर्भ ग्रंथ, कोणतं संदर्भ साहित्य रेफर केलं जावं याच्याबद्दल इन डिटेल बोलणार आहे मित्रांनो। तसा तर जर नॅचरली क्रम पाहायचा म्हणला तर सामान्य अध्ययन क्रमांक 1 पासून 4 पर्यंत पाहायला गेला पाहिजे। पण आपण सगळ्यात पहिल्यांदा सामान्य अध्ययन क्रमांक 4 पाहणार आहे। तुम्ही म्हणता का सर असं सगळ्यात अगोदर तुम्ही ह्याला का घेताय, कारण काय झालं मित्रांनो माहिती आहे का हा विषय तुलनेने आपल्याला माहिती नसतो आणि आपण त्याच्याबद्दल आतापर्यंत कधीच अभ्यास केलेला नाहीये। आपण इतिहास शाळेमध्ये शिकलोय, भूगोल शिकलोय, अर्थशास्त्र शिकलोय, पण नीतिशास्त्र हा विषय आपल्याला कधी ऐकलेलाच नाहीये आणि कधी वाचलेला पण नाहीये। मग ह्याच्यामुळं काय झालंय का जे नवीन विद्यार्थी आहेत जे डिस्क्रिप्टिव्हची तयारी करतायत ना, त्याच्यामध्ये मनामध्ये खूप भीती निर्माण झाली या विषयाला घेऊन आणि या विषयाबद्दल खूप त्यांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय। त्याच्यामुळे लेक्चरच्या सुरुवातीलाच तुमची पूर्ण भीतीचा नायनाट आपल्याला करायचा आहे। मग तुम्ही म्हणता सर काय करणार आहे नेमकं आपण ह्याला, तर सामान्य अध्ययन क्रमांक 4 मध्ये तुम्हाला कोणतं बुक रेफर करायचंय, तर सुब्रमण्यम केळकर सरांचं एक नीतिशास्त्राचं पुस्तक आहे, तेवढं रेफर केलं तर तुम्हाला बऱ्यापैकी स्टॅटिक वर तुमची कमांड आलेली असेल, इथून तुम्हाला कंटेंट भेटून जाईल। खास करून घटना अभ्यासासाठी खूप सुंदर कंटेंट दिलेला आहे। त्याच पुढे एक अजून महत्वाचं सांगायचं म्हणलं तर आपण ऑलरेडी नीतिशास्त्र या विषयाची लेक्चर सिरीज पूर्ण आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेली आहे, तर तुम्ही ती पूर्ण लेक्चर सिरीज पाहू शकता। मग तुम्ही म्हणता सर ती आमच्यासाठी कामाची का, तर डेफिनेटली कामाची आहे। प्लस ही लेक्चर सिरीज आपण कशासाठी तयार केली होती का जे यूपीएससी मराठी माध्यमाची तयारी करतात ना मुलं, त्यांच्यासाठी ही लेक्चर सिरीज तयार करण्यात आलेली आहे। तर जस्ट इमॅजिन करा मित्रांनो
का जर युपीएससी लेवलचे लेक्चर तुम्हाला भेटले आणि युपीएससी लेवलची तयारी तुमची जर झाली तर तुम्हाला एमपीएससीचं नीतिशास्त्र हे खूप इझी वाटायला लागण आणि तुलनेने तिथं स्कोर आणणं खूप इझी होऊन जाईल तुमच्यासाठी. तर ही आपली फक्त 19 लेक्चरची एक लेक्चर सिरीज आहे. 1-1 तासाचे 1.25 तासाचे लेक्चर आहेत. सगळ्यात जास्त इनपुट आउटपुट देणारा सब्जेक्ट म्हणून नीतिशास्त्राची ओळख आहे आणि आपण तीच ओळख त्याची जपण्याची जी परंपरा आहे ती आपल्या लेक्चर सिरीज मध्ये केले. नाही तर बऱ्याच जागी तुम्हाला काय होतंय का नीतिशास्त्र या विषयाला 2-2, 3-3 तासाचे 60-60, 70-70 लेक्चर घेतले जात आहेत. यांनी काय होतंय का अननेसेसरी तुमचा इनपुट आउटपुट रेशो कमी होतोय. आपल्याला शॉर्ट बट स्वीट करायचंय, थोडंच करायचं पण परफेक्ट करून मार्क घेऊन बाजूला व्हायचं, फाफट पसारा करायचा नाही. याच्यामुळं ही लेक्चर सिरीज, मग तुम्ही म्हणता सर ह्याच्यासाठी आम्हाला किती फीस द्यावं लागेल, काय करावं लागेल, तर ही पूर्ण लेक्चर सिरीज फ्री ऑफ कॉस्ट आहे, जी ऑलरेडी आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड झालेली आहे आणि हजारो विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा घेतलाय. त्याचे काय रिव्ह्यूज आहे वगैरे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पाहू शकता किंवा तुमच्या मित्रांना जे युपीएससी मराठीमध्ये करतात त्यांना विचारा का अर्षद सरांनी नीतिशास्त्र किती दर्जेदार पद्धतीने कव्हर करून घेतलाय. तर अख्खा एक 250 मार्काचा जीएसच तुमचा कम्प्लीट होतोय. म्हणजे तुम्हाला 4 जीएस करायचंय, त्यातला 25% एक जीएस हा तुमचा फक्त हे सुब्रमण्यम केळकर सरांचं एक छोटंसं पुस्तक 200-250 एक पानाचं असेल आणि फक्त 19 लेक्चर जरी तुम्ही एवढे करून टाकले तुमचा हा पूर्ण जीएस संपलेला असेल. या नीतिशास्त्र या विषयाचा इनपुट आउटपुट रेशो खूप हाय आहे, तो आपल्याला हायच ठेवायचा आहे. जिथं तुम्हाला बाकी जीएस कंप्लीट करायला 150-150, 200 लेक्चर करावे लागतात, 2-2, 2.5 महिने द्यावे लागतात, तिथं हा विषय तुमचा फक्त 19 लेक्चर करून 15 दिवसात संपवू शकतो जर तुम्ही व्यवस्थित मन लावून केलं तर. आणि आपण आपल्या लेक्चर सिरीज मध्ये फक्त नीतिशास्त्राच्या कंटेंट बद्दल नाही बोललो तर आन्सर रायटिंग कशी करायची ह्याच्याबद्दल देखील बोललोय, व्हॅल्यू ॲडिशन बद्दल पण बोललोय आणि आपण युपीएससीचे PYQ देखील करून घेतलेले. तर ही लेक्चर सिरीज जरी युपीएससी साठी रेकॉर्ड केलेली असली तर एमपीएससी वाल्या विद्यार्थ्यांसाठी देखील वन स्टॉप सोल्युशन ठरणार आहे. आणि या लेक्चर सिरीजची जी पण लिंक आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्स मध्ये टाकून देईल, तुम्ही याचा जास्तीत जास्त फायदा घ्या. तर बघा 4 जीएस होते. पहिल्या स्लाइड मध्ये तुमचा पहिल्या जीएसचा, सोर्सचा आणि लेक्चर सिरीजचा विषय आपण एकदम खतमच करून टाकलाय. का इथं तुम्हाला एकदम वन स्टॉप सोल्युशन भेटलंय नीतिशास्त्रासाठी. का केळकर सरांचं बुक रेफर करायचं आणि अर्षद सरांचे लेक्चर पाहिजे, ज्याच्यातून तुम्हाला काय होईल, दर्जेदार मराठी कीवर्ड्स पण भेटतील आणि तुमची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी पण झालेली असेल. आय होप GS4 बद्दल तुम्हाला क्लॅरिटी आली असेल. आता पुढचा जो महत्वाचा रेफरन्स आपल्याला पाहायचा आहे तो कशाशी रिलेटेड आहे, तो सामान्य अध्ययन क्रमांक 1 शी रिलेटेड आहे. याच्यात प्रामुख्याने आपल्याला काय इतिहास हा विषय असतो, भूगोल हा विषय असतो सामान्य अध्ययन क्रमांक 1 मध्ये आणि त्याच्यानंतर पुढे कोणता तुमचा भारतीय समाज हा विषय असतो. हे 3 परत ह्याला छोटे छोटे फाटे फुटतात, ते काय आपण पाहणारच आहे. पण सगळ्यात अगोदर तुम्हाला सामान्य अध्ययन क्रमांक 1 मध्ये इतिहास हा घटक करायचा म्हणला तर या घटकाचे पण पुढे 3 सब पार्ट होतात. कोणते, प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास. तर याच्यात तुम्हाला प्राचीन भारताच्या इतिहासासाठी कोणाचं बुक रेफर करायचंय तर RS शर्मा यांचं जे मराठी ट्रान्सलेशन केलेलं के सागर पब्लिकेशनचं ते बुक तुम्ही रेफर करू शकता. तुम्हाला प्रॉपर मराठी कंटेंट ह्याच्यातून त्याचा भेटून जाणार आहे. तर प्राचीन भारताचा इतिहास तुम्ही इथून डन करू शकता. हा पहिला रेफरन्स तुमचा क्लिअर झाला असेल इथं. त्याच्यानंतर पुढचा आपला कोणता येतोय, मध्ययुगीन भारताचा इतिहास, बरोबर. तर हा तुम्हाला कुठून कव्हर करायचा आहे तर सतीश चंद्र सरांचं बुक आहे. अगेन ते इंग्लिश मीडियम मधलं जे बुक आहे त्याचं ट्रान्सलेशन कुणी केलेलं आहे, के सागर पब्लिकेशननी. तुम्हाला इथून मध्ययुगीन भारताचा इतिहास कंप्लीट करायचा आहे. तर अशा प्रकारे इतिहासाच्या 2 पोर्शनचे रेफरन्सेस तुम्हाला भेटलेत. आता तुम्हाला क्लॅरिटी ऑफ थॉट यायला लागली असं. नाही तर रॅन्डमली अभ्यास करताना कळत नाही नेमकं काय करायचं, पुस्तकच माहित नाही तर अभ्यास काय करणार, हा प्रश्न तर लांबचाच राहिला ना. जेव्हा पुस्तकं माहिती असतील, अभ्यास करण्याचा अप्रोच माहिती असेल
तेव्हाच योग्य डायरेक्शन मध्ये अभ्यास होऊ शकतो. आणि आजच्या आपल्या व्हिडिओचा तोच एजेंडा आहे का तुम्हाला रेफरन्सेस बद्दल एकदम क्रिस्टल क्लिअर क्लॅरिटी द्यायची आहे, काहीच सुटलं नाही पाहिजे. आणि ज्याच्यावर रेफरन्सेस नाहीये त्याच्यावर स्वतःचे कसे रेफरन्सेस तयार करायचे याच्याबद्दल पण आपण तुम्हाला इन डिटेल क्लॅरिटी देणार आहे. पुढचं महत्वाचं रेफरन्स कोणतं आहे तर ते आधुनिक भारताचा जो इतिहास आहे त्याच्यासाठी आहे. आणि ह्याच्यासाठी वन स्टॉप सोल्युशन तुमचं कोणतं असणार आहे, समाधान महाजन सरांचं पुस्तक आहे. हे जर करताल तर तुम्हाला एकदम डिटेल मध्ये आधुनिक भारताचा इतिहास क्लिअर होऊन जातो. मी म्हणलो ना, एमपीएससीचे काही सोर्सेस असे आहेत मित्रांनो का जे युपीएससीच्या सोर्सेसला देखील लाजवतात, असे चांगले सोर्सेस आहेत. त्याच्यातलं हे समाधान महाजन सरांचं एक बुक आहे. अजून 2-3 आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे का जे युपीएससीच्या विद्यार्थ्यांना पण एवढे दर्जेदार सोर्सेस अवेलेबल नाहीयेत तेवढे तुम्हाला एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना अवेलेबल आहे. तर आपल्याला त्याचा दर्जेदार वापर करून घ्यायचा आहे. आता मग तुम्ही म्हणता सर ऑब्जेक्टिव्ह वाले पण तेच वाचायचे समाधान महाजनचं आणि तुम्ही डिस्क्रिप्टिव्हला पण आम्हाला तेच चिपकवताय, मग फरक काय झाला? तुम्ही आम्हाला फसवता तर नाहीये ना रेफरन्स बुकच्या नावावर? तर मित्रांनो, फसवण्याचं काम नाहीच आहे. तुमचं बरेचसे रेफरन्सेस तेच असणार आहेत जे तुम्ही अगोदर रेफर केलेले आहेत किंवा ऑब्जेक्टिव्ह वाले रेफर करतात. पण इथं सगळ्यात प्रमुख गोष्ट काय असणार आहे का तुमचा अप्रोच चेंज होणार आहे. आता तुम्ही मला एक सांगा का आधुनिक भारताचा इतिहास ऑब्जेक्टिव्ह वाल्यांसाठी एक वेगळा असेल आणि डिस्क्रिप्टिव्ह वाल्यांसाठी वेगळा असेल असं होणार आहे का? कधी नाही ना. तोच 1857चा उठाव असणार आहे, तोच स्वातंत्र्य लढा असणार आहे, तेच टिळक असणार आहे, तेच गांधीजी असणार आहे. फक्त फरक कशात पडणार आहे? आपल्या अभ्यासाच्या अप्रोच मध्ये. मग तुम्ही म्हणता सर कसं काय नेमकं आम्हाला क्लॅरिटी येत नाहीये, तर एक सिंपल उदाहरण देतो याच्यामध्ये का तुम्हाला जो ऑब्जेक्टिव्हचा पॅटर्न होता त्याच्यामध्ये आतापर्यंत काय विचारलं जायचं का 1857च्या उठावावर एखादा क्वेश्चन येताना काय येतो का कानपूरच्या ठिकाणी उठावाचं नेतृत्व कोणी केलं, आत्ताच झालेलं राज्यसेवेमध्ये आलेला तो क्वेश्चन, बरोबर. अशा फॅक्च्युअल गोष्टी इथं विचारले जातात. पण हे जेव्हा आपण म्हणतोय ना का एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह होती, वर्णनात्मक होतीये, तर इथं अनालिटिकल म्हणजे जे आपण म्हणतो ना कारण मीमांसा ह्याला जास्त महत्व येतं. तर आता जर इव्हेंट तोच असेल, तुमचा रेफरन्स बुक पण तोच असेल, पण जे याच्या अगोदर आपण काय करायचो फॅक्च्युअल म्हणून फक्त फॅक्च्युअल गोष्टी पाहायचो ना, तेवढं लक्षात न ठेवता आपल्याला काय करायचंय आता 1857च्या उठावाची कारण काय, तो घडून यायचे कारण काय हे आपल्याला पाहावं लागेल. त्याच्यानंतर तो घडून गेल्यानंतर त्याचे परिणाम काय झाले ह्याच्याबद्दल आपल्याला विचारलं जातं. तर जर तुम्ही मला एका शब्दात एका वाक्यात जर सांगायला सांगताल का सर ऑब्जेक्टिव्ह मध्ये आणि डिस्क्रिप्टिव्ह मध्ये काय अप्रोचचा चेंज आहे, तर अप्रोचचा चेंज हा आहे का आपल्याला आता कारण मीमांसा करायला सुरू करायची आहे. का एखादी गोष्ट का घडतीये हे पहिलं, आणि दुसरं त्याचे काय परिणाम होत आहेत ना याच्यावर आपल्याला अभ्यास करायचा आहे. आय होप क्लिअर झालं असेल तुम्हाला का ह्या रेफरन्स बुकचा कसा वापर करून घ्यायचा. तर आधुनिक भारताचा इतिहास तुम्हाला काय करायचंय समाधान महाजन सरांच्या पुस्तकातून करायचंय, बरोबर. त्याच्यानंतर पुढचं पुस्तक कोणतं आहे तुमचं, जो GS1चा दुसरा महत्वपूर्ण घटक आहे तो म्हणजे कोणता आहे, भूगोलाचा आहे. आता तुम्ही म्हणता सर तुम्ही स्वातंत्र्योत्तर भारत वगैरे याच्यासाठी काही सांगितलं नाही, तर समाधान महाजन सरांच्या बुकमध्ये ते अगदी डिटेलमध्ये कव्हर झालेलं आहे, तुम्ही ते तिथून पाहू शकता, काहीच हरकत नाही. आणि जगाचा इतिहास तर शक्यतो एमपीएससीने काय केलंय सिलेबस कॉपी पेस्ट केलाय, पण युपीएससी जगाच्या इतिहासावर अजून प्रश्न विचारत नाहीये, तर एमपीएससी विचारील हे थोडं लांबच आहे, त्याच्यामुळे तो तुम्ही सध्या स्किप केला तरी काही हरकत नाही. दुसरा जो सामान्य अध्ययन क्रमांक 1 मधला महत्वाचा पार्ट आहे तो म्हणजे कोणता आहे, भूगोलाचा. तुम्ही म्हणता सर ह्याच्यासाठी कोणता रिसोर्स वापरू, तर पहिला आणि सगळ्यात महत्वाचा रिसोर्स भूगोलासाठी एकच आहे, तो म्हणजे आपले जे 5वी ते 12वी महाराष्ट्र शासनाचे पुस्तक आहेत ना ती पाठ्यपुस्तकं व्यवस्थित करायची. त्याच्यापेक्षा बेस्ट रिसोर्सेस तुम्हाला काही सापडणार नाही. तर हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, हे करा. तुमचं बरंच कॉन्फिडन्स झालेलं असेल. इव्हन जे युपीएससी इंग्लिश मध्ये पण तयारी करतात ना ते काय करतात, त्यांचे एनसीईआरटीचेच पुस्तक रेफर करतात, त्याच्या अलावा दुसरं काही करत नाही. तर सेम पॅटर्नवर आपण गेलो तर आपल्याला काय करायचंय, एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह साठी आपल्याला जे आपले भूगोलाचे पाठ्यपुस्तक आहेत ते व्यवस्थित करायचे आहेत. आणि खरंच ट्रस्ट मी, माझ्यावर विश्वास ठेवा का आपले महाराष्ट्र स्टेट बोर्डचे पुस्तकं खूप सुंदर आहेत. इव्हन एनसीईआरटीचे पण एवढे सिस्टमॅटिक एवढे व्यवस्थित नाहीये कंटेंट मध्ये, प्रेझेंटेशन मध्ये,
तेवढे सुंदर आपले भूगोलाचे पाठ्यपुस्तक आहेत. तर ते व्यवस्थित करायचा. सगळ्यात प्रमुख सोर्स भूगोलासाठी तुमचा हा असणार आहे. जोपर्यंत पाठ्यपुस्तक होणार नाही ना तोपर्यंत तुम्ही दुसऱ्या सोर्सकडे वळणार नाही. आणि जर तुम्हाला वाटलं का आता ठीक आहे माझं झालंय पाठ्यपुस्तकातून व्यवस्थित झालंय, मला एक्स्ट्रा काहीतरी करायचंय, तर तुम्ही सौदी सरांचं हे पुस्तक रेफर करू शकता, भारत व जगाचा भूगोल आणि पर्यावरण. याच्यात तुमचा पर्यावरणाचा पण काही पोर्शन होऊन जाईल आणि भारताच्या भूगोलावर पण बऱ्यापैकी होऊन जाईल. कारण जनरली आपण महाराष्ट्राचं वाचताना बऱ्याच जागी आपलं महाराष्ट्राचं कव्हर झालेलं असतं, भारत व जगाचा भूगोल मिस झालेला असतो, तो ह्याच्यातून होऊन जाईल. तर सगळ्यात अगोदर तर पाठ्यपुस्तकच वाचा आणि त्याच्यानंतर वेळ भेटत असेल तर मग या रेफरन्स बुक कडे जाऊ शकता. अशा प्रकारे तुम्हाला भूगोलाबद्दल देखील क्लॅरिटी आली असेल. आणि जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हणलो होतो मित्रांनो का आपलं जे सेशन असणार आहे ना ते रियालिटीवर बेस असणार आहे, रियालिटी चेक देणार असणार आहे. उगाच व्ह्यूवर वाढायचे आणि लोकांना त्याच्यासाठी व्ह्यूवरशिप वाढवण्यासाठी काहीतरी फॉल्स रेफरन्सेस सांगून त्यांना फॉल्स होप द्यायची, चुकीची होप द्यायची, आपण असं करणार नाहीये. जे खरं आहे तेच तुमच्या समोर मांडणार आहे. का भारतीय समाज ह्याच्यासाठी अजून कोणत्याही मार्केटमध्ये चांगलं टॉप क्लास पुस्तक अवेलेबल नाहीये, हे तुम्हाला ऍक्सेप्ट करावं लागणार आहे. करायचंच असेल तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही 11वी-12वीचे जे स्टेट बोर्डचे समाजशास्त्र जे आहे, सोशिओलॉजीचे पुस्तकं आहेत, तुम्हाला ऑनलाईन साईटवर भेटून जातात. ते तुम्ही डाउनलोड करून पाहू शकता आणि ते वाचून घेऊन भारतीय समाज या विषयाचा थोडाफार आवाका समजून घेऊ शकता. बस एवढंच बेसिक रेफरन्सेस अवेलेबल आहेत, तेवढेच तुम्हाला मिळतील. याच्या पलीकडे तुम्हाला तुमच्या नोट्स बनवाव्या लागतील. मग तुम्ही म्हणता सर आम्ही स्वतःच्या नोट्स कशा बनवायच्या, तर 2 गोष्टीवरून. एक तर पहिली गोष्ट, आयोगाने सिलेबस दिलाय ना तुम्हाला, तर त्या सिलेबसचा डायरेक्ट वापर करायचा. आयोग काय करणार माहितीये का, सिलेबसला धरून डायरेक्ट क्वेश्चन विचारणार आहे तुम्हाला. सिलेबस मध्ये घटक काय आहे का, प्रादेशिकतावाद. तर आयोग तुम्हाला काय करणार आहे, प्रादेशिकतावादाचे आता डिस्क्रिप्टिव्हची तयारी करतोय म्हणजे काय करायचंय, कारण मीमांसा करायचंय. मग इथं कारण मीमांसा काय असेल का, प्रादेशिकतावाद उदयाची कारण काय हे आपल्याला लिहावं लागतील. त्याच्यानंतर त्याचे परिणाम काय होतात त्याच्याबद्दल आपल्याला विचारलं जाऊ शकतं आणि प्लस त्याला उपाययोजना काय असावीत, या उपाय काय असावेत याच्याबद्दल आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. याच्या चौकटीच्या पलीकडे कुठंच प्रश्न जात नाही. याच फॉर्मॅटमध्ये नेहमी प्रश्न घेत असतो. एक तर कारण विचारले जातात, दुसरं परिणाम आणि तिसरं त्याच्यावरच्या उपाययोजना विचारले जातात. तर ज्या टॉपिकवर तुम्हाला रेफरन्स बुक अवेलेबल नाही आहेत ना, सरळ आयोगाचा सिलेबस काढायचा त्या टॉपिकवरचा, त्या सब्जेक्टवरचा, आणि त्याच्यातले जे टॉपिक जे डायरेक्टली दिलेले आहेत ना त्याला या फॉर्मॅटमध्ये नोट्स तयार करायच्या. कशावरून करायच्या का, प्रादेशिकतावादाचे कारण, बरोबर. तर गुगल करून टाकायचं लगेच का प्रादेशिकतावादाच्या उदयाची कारण काय, गुगल करून टाकायचं. 4-5 कारण 5-7 कारण येतील, लगेच नोट्स मध्ये लिहून घ्यायचं, चालले पुढं. परिणाम काय, अगेन गुगल करा, तुम्हाला बऱ्यापैकी कंटेंट ह्याच्यातून भेटून जाईल. काही कंटेंट जर इंग्लिश मध्ये भेटत असेल तुम्हाला तर तो इंग्लिश कंटेंट घ्या आणि गुगल ट्रान्सलेटरचा वापर करून त्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट करून घ्या. इथं तुमचं बऱ्यापैकी काम झालेलं असेल गुगल ट्रान्सलेटरने वगैरे, किंवा दुसरं एखादा ऍप असेल जे मराठीमध्ये तुम्हाला ट्रान्सलेट करून देतो. तर अशा प्रकारे ज्याच्यावर नोट्स नाहीये त्याच्यावर तुम्हाला स्वतःच्या काही नोट्स बनवायच्या. आय होप तुम्हाला हे क्लिअर झालंय. अशा प्रकारे तुम्हाला आता GS1 सामान्य अध्ययन क्रमांक 1 याच्या रिसोर्सेस बद्दल पण पूर्ण क्लॅरिटी असेल. बघा 4 पैकी 2 GS बद्दल तर मी तुम्हाला एकदम क्लिअर करून टाकलंय. उरलेल्या 2 बद्दल पण एकदम क्रिस्टल क्लिअर क्लॅरिटी देणार आहे. एकदा रेफरन्सेस ठरले ना मित्रांनो तर आपल्याला काय पूर्ण पुढे अभ्यासाची रणनीती आखता येते. ती रणनीती याच्यानंतर तुमची एकदम क्लिअर होऊन जाणार आहे. तर अशा प्रकारे GS1 झाला. दुसरं काय आपल्यासाठी महत्वाचा, सामान्य अध्ययन क्रमांक 2 GS2 ज्याला आपण म्हणतो. याच्यात प्रामुख्याने तुमचं भारतीय राज्यघटना, पॉलिटी, सुशासन वगैरे झालं, नाही तर शासन झालं, सामाजिक न्याय झालं आणि आंतरराष्ट्रीय संबंध या विषयांचा अंतर्भाव होतो. तर पहिला सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक ज्याच्यावर मेजॉरिटी ऑफ सामान्य अध्ययन क्रमांक 2चे जेव्हा तुम्ही पेपर पाहताल UPSCचे पण आणि येणारे MPSCचे पण, तर भारतीय राज्यघटनेवर तुम्हाला मोस्टली प्रश्न विचारलेले असतील. तर ह्याच्यासाठी तुम्हाला दुसरं तिसरं काहीच रेफर नाही करायचंय. तुम्हाला M लक्ष्मीकांत सरांचं इंडियन पॉलिटीचं बुक रेफर करायचंय. त्याच्यातून तुमचं सगळं इन डिटेल कव्हर झालेलं असेल. ह्याच्यातून तुमचं प्रिलिम्सचं पण गोष्टी कव्हर होऊन जातील आणि मेन्सच्या पण कव्हर होऊन जातील.
फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, एम लक्ष्मीकांतची मराठी ट्रान्सलेशनची एडिशन घेताना टाटा मॅकग्रो हिल जे पब्लिकेशन आहे ना त्याची घ्या. मार्केटमध्ये के सागरची पण अवेलेबल आहे, पण त्या के सागरमध्ये खूप जास्त चुका झालेल्या आपल्याला आढळत आहे. त्याच्यामुळं तुम्ही काय करा, टाटा मॅकग्रो हिलची घ्या, त्याच्यामध्ये कमीत कमी चुका आहे, जेणेकरून तुमचा त्याचा अभ्यासावर परिणाम होणार नाही. तर भारतीय राज्यघटनाकडून करायची, हे दोन तुम्हाला क्लिअर झालं का तुम्हाला ते लक्ष्मीकांत सरांचं टाटा मॅकग्रो हिलचं मराठी व्हर्जनचं बुक घ्यायचंय. त्याच्यानंतर पुढचा जो घटक आहे JS2 मध्ये, तो कोणता आहे आपला, तो गव्हर्नन्सचा आहे, तो शासन ह्या घटकाचा आहे. अगेन ह्याच्यासाठी अजून मार्केटमध्ये कोणतंही स्टँडर्ड रेफरन्स बुक आलेलं नाहीये, याच्यामुळे तुम्हाला याच्या स्वतःच्या नोट्स बनवाव्या लागतील. आणि ह्या विषयाच्या नोट्स बनवणं पूर्ण GS मध्ये सगळ्यात इझी आहे मित्रांनो. तुम्ही पाहताल ना, डायरेक्टली तुम्हाला घटक जे आहेत ते मेन्शन केलेले, नागरी सनद डायरेक्ट सांगितलेले, सिटीजन चार्टर, नागरी सनद, बरोबर. तर जेवढे असे डायरेक्टली मेन्शन टॉपिक आहेत, स्वयंसहाय्यता ग्रुप, सेल्फ हेल्प ग्रुप, हा पण तुमच्या सिलेबसमध्ये मेन्शन आहे. गैर सरकारी संघटना, NGOज, जसा तशा तुमच्या ह्याच्यामध्ये मेन्शन आहे. तर हे जसेच्या तसे टॉपिक उचलायचे आणि त्याचं काय करायचं, बेसिक एक तर त्याची व्याख्या काय, डेफिनेशन काय, ती संकल्पना काय, त्याच्याबद्दल माहिती लिहायची. त्याच्यानंतर त्याचं कारण वगैरे असतील तर कारण लिहा, त्याचा महत्व लिहा आणि महत्व लिहिल्यानंतर त्याचे परिणाम काय होत आहेत ते तुम्ही तुमच्या नोट्समध्ये मेन्शन करा. आणि परिणाम झाल्यानंतर याच्यात काय काय समस्या आहेत यांच्या कामामध्ये, फॉर एक्झाम्पल सेल्फ हेल्प ग्रुप काम करतात भारतामध्ये, तर त्याच्यामध्ये काय समस्या आहेत त्या लिहा. NGOज काय त्याच्याबद्दल काय समस्या आहेत त्या मेन्शन करा. आणि समस्या लिहिल्या तर उपाययोजना लिहा. तुमच्या आन्सर मध्ये उपाययोजना लिहिणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही म्हणता का, तर आयोगाला फक्त समस्यांवर बोट दाखवणारे अधिकारी नाही पाहिजे, तर आयोगाला उपाय सुचविणारे अधिकारी पाहिजे. तर ह्याच्यासाठी तुम्ही स्वतःच्या नोट्स बनवायच्या. आता स्वतःच्या नोट्स कशा बनवायच्या हे मी UPSCच्या पर्स्पेक्टिव्हने ऑलरेडी सांगितलंय. UPSC A to Z प्रिपरेशन का कोणता तरी माझा एक व्हिडिओ आहे, त्याच्यात मी नोट्स बनवण्याबद्दल पण बोललेलो आहे, तुम्ही तो जाऊन पाहू शकता. पण इथं जर हे करायचं असेल तर हा घटक तुम्हाला स्वतः प्रिपेअर करावा लागेल. आणि जास्त काही नाही, दिसायला असं वाटतं का खूप अवघड आहे स्वतःच्या नोट्स काढणं, पण प्रॉपरली एफर्ट प्रॉपर डायरेक्शन मध्ये केले तर ते खूप इझी आहे. मग तुम्ही काय करायला पाहिजे का, जे सिलेबस, आयोगाचा सिलेबस आपल्याकडून सुटलाच नाही पाहिजे, तर आयोगाचा सिलेबस त्याच्यातून कीवर्ड उचलायचे आणि त्या एका कीवर्डवर स्वतःच्या 2-2, 3-3 पानाची एक नोट तयार करायची. तिथूनच तुमचा क्वेश्चन येणार आहे, त्याच्या पलीकडे कोणताही क्वेश्चन येणार नाही. त्याच्यानंतर GS2चा परत महत्वाचा घटक कोणता आहे, तर तो म्हणजे सामाजिक न्याय. मग तुम्ही म्हणता सर सामाजिक न्यायासाठी आम्ही कोणतं पुस्तक रेफर करायचंय, तर सामाजिक न्यायासाठी तुम्ही देसले सरांचा जो भाग 2 आहे ना तो रेफर करायचा. मग तुम्ही म्हणता सर काय करता हे तुम्ही, जे अर्थशास्त्राचं पुस्तक आहे ते तुम्ही आम्हाला सामाजिक न्यायासाठी करायला सांगताय. तर मित्रांनो, जे टॉपिक सांगितलेत ना ते ह्या पुस्तकात डायरेक्ट मॅच होत आहेत आणि खूप सुंदर पद्धतीने दिलेले आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सामाजिक न्यायामध्ये व्हल्नरेबल सेक्शन, ज्या सेक्शन्सला धोका आहे त्याच्याबद्दल प्रश्न विचारलेले आहेत. तर ते सेक्शन्स कोणते आहेत, महिला आहेत, वृद्ध आहेत, लहान मुलं आहेत, हे सगळे जे टॉपिक विचारलेले आहेत ना त्याच्याशी रिलेटेड डाटा स्कीम्स वगैरे प्रॉपरली याच्यात कव्हर झालेले आहेत. फक्त हे बुक करताना काय करायचं, सिलेक्टिव्हली करायचं, सिलेबस समोर ठेवायचं. हा सिलेबस मध्ये महिला दिलंय, चला इंडेक्स मध्ये महिला दिसतोय ना तेवढाच टॉपिक मी कव्हर करून घेणार, अशा प्रकारे कव्हर करून घ्यायचंय. तर सामाजिक न्याय हा पोर्शन तुमचा ह्याच्यातून आरामात कव्हर होईल. फक्त करताना स्मार्टली आणि सिलेक्टिव्हली करायचं, पूर्ण पुस्तक वाचत नाही बसायचं. सिलेबस बघायचा, इंडेक्स बघून टॉपिक बघायचा, तेवढं करायचं, बाजूला निघायचं. फापट पसारा करायचा नाही, स्मार्ट वर्क करायचं, गाढवासारखं घासत बसायचं नाही, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक काय, पुढचा टॉपिक म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधाचा. तुम्ही म्हणताय सर इथं तुम्ही तर कोणतं रिसोर्सेस लिहिलेलं दिसत नाहीये, तर जाणीवपूर्वक इथं कोणताच रिसोर्स दिलेला नाहीये. याचं कारण काय मित्रांनो, का आंतरराष्ट्रीय संबंधावर जो प्रश्न विचारायचा ट्रेंड असतो जनरली, आता आपण UPSCलाच आदर्श मानणार आहे, कारण आयोगाने MPSCने काय केलं का UPSCचाच पूर्ण सिलेबस कॉपी पेस्ट केलाय. तर बऱ्यापैकी ते क्वेश्चन विचारण्याचा ट्रेंड पण ते UPSC कडूनच कॉपी करणार आहे असा आपण अंदाज जर बांधला. तर आंतरराष्ट्रीय संबंधावर काय होतंय मित्रांनो, करंट चालू घडामोडीवर क्वेश्चन येतात, करंटवर चालू घडामोडीवर. मग जर तुम्ही
आताच काहीतरी एखादं पुस्तक कोणतं तरी घेतलं आंतरराष्ट्रीय संबंधाचा मार्केटमधून, बरोबर, आणि तुमची मेन्स ही जर 1-1.5 वर्षानंतर असेल किंवा वर्षभरानंतर असेल, तर तुम्ही जे पूर्ण पुस्तक वाचलंय ना ते तुमच्यासाठी युजलेस होईल. मग तुम्ही म्हणता सर युजलेस कसं काय? कारण काय का जेव्हा आयोग तुमची मुख्य परीक्षा घेऊन त्याच्यावर प्रश्न विचारीन ना, तर आयोग मागच्या 4-6 महिन्यावर जास्त फोकस करीन, बरोबर. तेव्हा काय करंट मध्ये असेल ना ते जास्त महत्वाचं असेल. त्याच्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करतोय का आंतरराष्ट्रीय संबंधाला कोणतंही रेफरन्स बुक वापरू नका. मस्त मार्केटमध्ये भडीमार येणार आहे. तुम्हाला सांगतो ना, आता तुम्हाला वाटत असेल का सर एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह साठी कंटेंट अवेलेबल नाहीये किंवा आमच्याकडे रिसोर्सेस नाहीये, पण थांबा मित्रांनो, अजून थोड्या वेळात एवढा कंटेंट येणार आहे का तुम्ही कन्फ्युज होऊन जातात. आणि कमी कंटेंट पेक्षा जास्त कंटेंट मार्केटमध्ये अवेलेबल असणं हे आपल्यासाठी जास्त घातक असतं. कारण काय करून काय नाही असं होऊन जातं. पण आपला मंत्र तो नसणार आहे. आपल्याला सिलेक्टिव्ह करायचं, पण चांगलं करायचं आणि पोस्ट काढून बाजूला निघायचंय, एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं मित्रांनो. तर याच्यासाठी मग तुम्ही म्हणता सर आम्ही काय करू आंतरराष्ट्रीय संबंधासाठी रेफर, तर याच्यासाठी तुम्ही जे मंथली मॅगझिन तुमचं रेफर करताय ना ते करत राहा. त्या मंथली मॅगझिन मधून, त्या मासिकामधूनच तुमचं सगळं हे कव्हर झालेलं असेल. याच्यासाठी डेडिकेटेड कोणताही सोर्स पाहण्याची गरज नाही. तर अशा प्रकारे GS2 देखील तुमचा कव्हर झालेला आहे. आता ह्याच्या पुढचा जो महत्वाचा GS आहे तो कोणता? GS3, जो करायला खूप अवघड समजला जातो. कारण का? कारण याच्यात बरेचसे सब्जेक्ट आहे आणि खूप वॉस्ट आहे. मग याच्यासाठी जेव्हा सब्जेक्ट तो GSच ऑलरेडी जर वॉस्ट असेल, तर सगळ्यात अगोदर आपलं सगळ्यात पहिलं काम काय असतं का त्याच्यातले रेफरन्सेस आपण व्यवस्थित चूज करून त्यांना सिलेक्टिव्ह ठेवलं गेलं पाहिजे. हा सगळ्यात आपला पहिला एजेंडा पाहिजे. तर मग याच्यात सगळ्यात प्रमुख सब्जेक्ट तुमचा कोणता असतो GS3 मध्ये, ज्याच्यावर क्वेश्चन विचारले जातात, तो म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचा असतो. याच्यासाठी तुम्हाला काय रेफर करायचंय, तर अगेन याच्यासाठी तुम्हाला देसले सरांचं इकॉनॉमिक्सचं बुक रेफर करायचंय. आणि जे ह्याच्या अगोदर त्याच्यात खूप फॅक्च्युअल गोष्टी दिलेल्या आहेत, फॅक्च्युअल गोष्टी थोड्याफार लक्षात ठेवा, पण त्याच्यात जी कारण मीमांसा दिलेली असेल, त्याच्यात जे अनालिसिस दिलेलं असेल किंवा त्याच्यात ज्या योजना दिलेल्या असतील ना त्या व्यवस्थित करा. कारण याच तुमच्या उपाययोजनांमध्ये जातं. हेच तुमचं मेन्स मध्ये जे डिस्क्रिप्टिव्ह मध्ये कंटेंट लिहायचं आहे ना याच्यासाठी खूप सुंदर आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ना, काही एमपीएससीचे रेफरन्सेस असे आहेत का जे युपीएससीच्या रेफरन्सला पण लाजवू शकतात किंवा त्यांना पण हे करू फाईट देऊ शकतात. त्याच्यात हे देसले सरांचं एक बुक आहे का युपीएससी वाल्यांना देखील पण इकॉनॉमिक्स साठी एवढं सुंदर बुक अवेलेबल नाहीये, तर हे तुम्ही रेफर करू शकता. पुढचा महत्वाचा GS3चा टॉपिक कोणता आहे सिलेबसचा, तो म्हणजे कोणता आहे? पर्यावरणाचा, बरोबर. पर्यावरणाचा टॉपिक आहे तुमचा. तर ह्याच्यात तुम्हाला काय करायचं, तर जास्त काही नाही. तुषार घोरपडे सरांचं पर्यावरण पारिस्थितिकीचं अत्यंत सुंदर पुस्तक आहे. इव्हन इंग्लिश मध्ये पण एवढं चांगलं पुस्तक अवेलेबल नाहीये. हे रेफर करायचं. ह्याच्यातून तुम्हाला बऱ्यापैकी स्टॅटिकची क्लॅरिटी येऊन जाईल. प्लस अगेन करंट मध्ये ज्या ज्या घटना घडत राहतील ते तुमच्या मासिकाद्वारे वगैरे ह्या मंथली मॅगझिनद्वारे कव्हर करून घ्यायच्या. याच्यात तुमचं मोर दॅन इनफ झालेलं असेल. त्याच्यानंतर अंतर्गत सुरक्षा, परत तुम्ही पाहताल तर अंतर्गत सुरक्षेमध्ये तुम्हाला कोणतंही अजून असं टॉप क्लास मटेरियल दिसणार नाही मार्केटमध्ये, अजून तरी आलेलं नाहीये. तर याच्यासाठी तुम्हाला रेफरन्स नाहीये, पण याच्यासाठी तुम्ही काळजी नका करू. कारण आपण आपल्या परिवर्तन बाय अर्षद या युट्यूब चॅनलवर अंतर्गत सुरक्षेची एकदम डिटेल लेक्चर सिरीज घेतलेली आहे. ज्याच्यामध्ये 10 लेक्चर मध्ये तुमचा तो अख्खा सब्जेक्टच संपवलेला आहे. एक सव्वा तासाचे लेक्चर आहे. 10 लेक्चर केले, एक सब्जेक्टच संपतोय. 2-3 दिवसात एकदम एक सब्जेक्ट संपून जातोय. याच्या पलीकडे तुम्हाला काय पाहिजे, किती सॉर्टेड गोष्टी पाहिजे. तर या सब्जेक्टची हमी मी देतो. याच्यासाठी तुम्हाला दुसरं काहीही करण्याची गरज नाही. तुम्ही तुमचं म्हणतात ना रिसोर्सेस जरी फॉलो न करता फक्त आपल्या क्लासच्या नोट्सचं आपल्या याचं व्यवस्थित केलं तर त्याच्यात तुमचं काम होऊन जाते. मग अगेन तुम्ही म्हणता का सर याच्यासाठी आम्हाला किती पैसे मोजावे लागतील, तर काही पैसे मोजण्याची गरज नाही. हे पूर्ण तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. ऑलरेडी आपल्या युट्यूब चॅनलवर हे 10 लेक्चर अपलोड केलेले आहेत. त्याच्यातून तुम्ही पाहून घ्या, तुम्हाला एकदम क्लिस्टर क्लिअर क्लॅरिटी आलेली असते. याच्या पुढे GS3चा जो महत्वपूर्ण घटक आहे तो म्हणजे कोणता आहे, तर तो म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा आहे. मग तुम्ही म्हणता सर विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा अभ्यास कसा करायचा, याच्यासाठी पण एखादं रेफरन्स बुक घ्यावा का,
तर याच्यासाठी सध्या तरी कोणतं रेफरन्स बुक नका घेऊ, कारण युपीएससीचा जसा ट्रेंड पाहिला तर आपण तो परत पाहिला, जर तो आयोगाने कॉपी केला युपीएससीचा ट्रेंड तर विज्ञान आणि तंत्रज्ञानाला करंट रिलेटेड गोष्टी जास्त येतात, जे करंट मध्ये घडले. फॉर एक्झाम्पल चांद्रयान-3 मोहीम घडली होती, युपीएससीने लगेच ते 2022-23 तर त्याच्या क्वेश्चन पेपर मध्ये त्याला विचारलं. सेम याला एमपीएससीला पण तसंच असणार आहे का जेव्हा तुमची मुख्य परीक्षा असेल त्याच्या अगोदर जे 6-7 महिने ज्या महत्वाच्या चालू घडामोडीमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये भारताने जी प्रगती केलेली असेल त्या घटना कव्हर करून घ्यायचो. त्याच्यातून हा घटक तुमचा क्लिअर झालेला असेल, कोणताही स्पेसिफिक रेफरन्स वाचायची गरज नाही. प्रीसाठी जर तुम्ही एखादा जनरल सायन्स साठी एखादा वाचत असाल तर ठीक आहे, पण मेन्स मध्ये तुम्हाला अप्लाइड सायन्सवर क्वेश्चन येतात, प्रिलिम्स मध्ये तरी तुम्हाला बायोलॉजी वगैरे या घटकावर असतात, पण इकडे तुम्हाला विज्ञानापेक्षा तंत्रज्ञानावर जास्त फोकस करून क्वेश्चन विचारलेले असतात आणि ते आपले चालू घडामोडीमधून जास्तीत जास्त प्रकारे चांगले कव्हर होऊन जातात. अगेन तुम्ही म्हणता सर आपत्ती व्यवस्थापन हा एक छोटूसा घटक आहे, खूप छोटा, तर त्याच्यात काय केलं जातं, जनरली जेवढ्या मोठ्या आपत्ती येतात ना, भूकंप झालं, ज्वालामुखी झालं, पूर येणं वगैरे झालं, याच्याबद्दल तुम्हाला विचारलेलं असतं. मग कसं विचारलेलं असतं याच्यावर तुम्ही स्वतःची नोट बनवायची. क्वेश्चन कसे येऊ शकतात, एक तर भूकंप येण्याची कारण काय याच्याबद्दल क्वेश्चन येतो, नंतर दुसरं काय त्याचे परिणाम काय होतात हा प्रश्न येतो, आणि एखादी जर आपत्ती आली अशी स्पेसिफिक वाली तर आपण त्याच्यावर कसा त्याचा सामना करायला पाहिजे, त्याच्यावर कशा उपाययोजना केल्या गेल्या पाहिजे ह्याच्यावर क्वेश्चन आलेला असतो. तर अशा प्रकारे तुम्ही या 10 ते 12 ज्या फिक्स आपत्ती आहेत याच्यावर स्वतःच्या नोट्स तयार करून घेतल्या तर तुम्हाला कोणत्याही रेफरन्स बुक रेफर करण्याची गरज नाही. नाही तर आपत्ती व्यवस्थापन आहे, छोटासा सब्जेक्ट आहे, 2 क्वेश्चन येत आहेत, त्याच्यासाठी 400 पानाचं पुस्तक वाचत बसले, त्याच्या एवढा मोठा मूर्खपणा काही होणार नाही. मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह साठी वर्णनात्मक साठी तयारी करतायत ना तर स्मार्ट वर्क करावं लागणार आहे, हार्ड वर्क करून जमणार नाही. मग तुम्ही म्हणता स्मार्ट वर्क म्हणजे नेमकं कसं, तर स्मार्ट वर्कची एकच सिंपल व्याख्या आहे का जेवढं इनपुट देतोय तेवढं आउटपुट भेटतंय का ते चेक करत राहायचं, जेवढी मेहनत घेतोय तेवढं फळ दिसतंय का आपल्याला ते कंटिन्युअसली चेक करत राहायचं, आणि ते चेक करत राहिले तरच आपल्याला सक्सेस भेटणार आहे, नाहीतर आंधळ्यासारखा अभ्यास आपल्याला करायचा नाहीये. मित्रांनो क्लिअर झालं असेल सगळ्यांना. तर हे आतापर्यंत तुम्हाला आपण इन डिटेल सगळं सांगायचा प्रयत्न केलाय का तुम्हाला कोणते रेफरन्सेस पाहिजेत आणि त्याचबरोबर अप्रोच कसा असावा अभ्यास करताना त्याच्याबद्दल देखील आपण इन डिटेल बोललेलो आहे. तर यानंतर तुम्हाला संदर्भ ग्रंथाबद्दल कोणतीच शंका नसावी एवढं तर आज आपण क्लिअर केलंय. जे थंबनेल बघून तुम्ही इथं आलाय आज तुम्हाला ते क्लिअर झालंय. प्लस इथिक्स विषयासारखं नीतिशास्त्र विषयाला तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट पूर्ण लेक्चर सिरीज अवेलेबल असणार आहे. अंतर्गत सुरक्षा याच्याबद्दल देखील पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट लेक्चर सिरीज असणार आहे. त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला देऊन ठेवतो. तिथून आपल्या युट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही लेक्चर सिरीज पाहू शकता, रिव्ह्यूज पाहू शकता. ऑलरेडी हजारो विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतलाय जे युपीएससी मराठीचे करायचे. तुम्ही देखील घ्या. उगच मार्केटमध्ये नवीन सब्जेक्ट आलाय म्हणून काय करतायत, फिअर क्रिएट केलं जातंय आणि या फिअरचं तुमच्या भीतीचं कमर्शियलायझेशन करून तुम्हाला फक्त नीतिशास्त्राचीच बॅच लावण्यासाठी 10,000, 12,000 हजार तुमच्याकडून उकळले जात आहेत. तर कृपया या पूर्ण कमर्शियलायझेशन पासून लांब राहा आणि जे तुमच्यासाठी बेस्ट आहे, जे तुम्हाला तुमच्या आर्थिक स्थितीवर जास्त ताण टाकणार नाही, तुमच्या घरच्यांवर ताण टाकणार नाही, असे जेवढे आपले फ्री लेक्चर आहेत ते प्रॉपरली पाहून घ्या. तुम्हाला ते कसे वाटले याच्याबद्दल नक्की रिव्ह्यू कळवा. चांगले वाटले असतील तरी कळवा, काही कमी जाणवलं असेल तरी कळवा, पण तुमचं वन स्टॉप सोल्युशन इथिक्स तिथं कव्हर झालेलं असेल. त्याचबरोबर या सेशन मधून तुम्हाला संदर्भ ग्रंथ यादीबद्दल एकदम डिटेल वन स्टॉप सोल्युशन द्यायचा प्रयत्न केलाय. प्लस ज्याच्याबद्दल अवेलेबिलिटी नाहीये नोट्सची किंवा रेफरन्स बुकची, त्याच्यावर कशा नोट्स काढायच्या त्याच्याबद्दल पण तुम्हाला कल्पना दिलेली आहे. आणि प्लस आपल्या इथं ऑलरेडी काय काय ऍक्टिव्हिटीज झाल्यात आणि कोणत्या कोणत्या सेशन्सच्या PDF आहेत ह्या जर तुम्हाला पाहायच्या असतील तर आपलं परिवर्तन मराठी म्हणून एक चॅनल आहे टेलिग्राम ग्रुपचं,
त्याच्यावर जा, तुम्हाला सगळ्या ह्या लेक्चरच्या इथिक्सच्या वगैरे सगळ्या PDF भेटून जातील। त्याची पण लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये देतो। तर ह्या लेक्चरचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या। आता यादी, संदर्भ ग्रंथाची यादी तुमच्या हातात पडली आहे, तुम्हाला त्याच्याबद्दल क्लॅरिटी आली आहे, त्याच्यामुळे आता थांबू नका, ऍक्शन मोड मध्ये जा आणि जास्तीत जास्त प्रभावीपणे अभ्यास करण्याचा प्रयत्न करा। काही अडचण आली तर मी सदा नेहमी तुमच्यासाठी अवेलेबलच आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित अभ्यास करा आणि कॉन्फिडेंटली अभ्यास करा। खूप लोकांच्या मनात भीती क्रिएट झाली वर्णनात्मकला घेऊन, डिस्क्रिप्टिव्हला घेऊन, मार्केटमध्ये जास्तीत जास्त म्हणतात ना भीती निर्माण केली जाते। घाबरू नका, माझं नेहमीचं जे असतं ते तुम्हाला सांगतो, कॉन्फिडंट राहा, कॉन्फिडंटली अभ्यास करा, त्याच्यापेक्षाही जास्त महत्वाचं आनंदित राहा, कारण जेवढे आनंदित राहून अभ्यास करताल तेवढी तुमची प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह होईल। त्याच्यामुळं ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर प्रिपरेशन। प्रॉपरली सगळं फॉलो करा। काही अडचण आली असतील, काही तुम्हाला डाऊट्स असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, आपण तुमचं कोणताही डाऊट मोकळा जाऊ देणार नाही। धन्यवाद मित्रांनो, ऑल द व्हेरी बेस्ट फॉर द फ्युचर प्रिपरेशन।